सोरन तालुका का चिरनेर गांव बर्ड फ्लू का कहर झेल रहा है। एक सप्ताह पहले चिरनेर गांव में कुछ मुर्गियां मर गईं। इन मृत मुर्गियों के नमूने परीक्षण के लिए पुणे और मध्य प्रदेश की प्रयोगशालाओं में भेजे गए थे। भेजे गए इस सैंपल से चौंकाने वाली जानकारी सामने आई है कि मुर्गियों की मौत बर्ड फ्लू के कारण हुई है। बर्ड फ्लू की जानकारी सामने आते ही रायगढ़ जिला स्वास्थ्य विभाग अलर्ट हो गया है और उन्होंने ग्रामीणों को सतर्क कर दिया है। इसके साथ ही गांव की 1200 मुर्गियों का अनुशासित तरीके से निस्तारण कर दिया गया है और 9 फरवरी तक मुर्गियों और अंडों के परिवहन और खरीद फरोख्त पर रोक लगा दी गई है। साथ ही चिरनेर गांव से 1 किलोमीटर के क्षेत्र को बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्र और 10 किलोमीटर के क्षेत्र को सर्वेक्षण क्षेत्र घोषित किया गया है। सुरक्षा के मद्देनजर रायगढ़ जिले के पशु चिकित्सा अधिकारियों की एक टीम चिरनेर गांव में प्रवेश कर चुकी है और पशु चिकित्सा अधिकारियों ने नागरिकों से बिना घबराए सावधानी बरतने की अपील की है। चिरनेर गांव के एक पोल्ट्री फार्म में बर्ड फ्लू के कारण पूरे चिरनेर गांव की मुर्गियों की मौत हो जाने से ग्रामीण काफी आक्रोश व्यक्त कर रहे हैं। आक्रोशित ग्रामीणों का कहना है कि बिना किसी पूर्व सूचना के रात में पुलिस लाकर मुर्गियों को मारना गलत है और इसकी भरपाई कौन करेगा। सर काय सांगाल, तुमच्या किती कोंबड्या मारल्या गेलेल्या? माझ्या 305 कोंबड्या मारल्या गेल्यात। का मारला गेला, त्याचं काही कारण समोर आलंय का? ते मारलं म्हणजे काय, गावामध्ये मोहीमच राबवण्यात आलेली आहे का जेवढ्या कोंबड्या असतील त्या मारून टाकायच्या आहेत। या घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? आता बरोबर काय आम्ही लहान पोरांसारखा वाढवतो, आमचा उदरनिर्वाह माझा त्याच्यावर आहे आणि आता मारल्यानंतर आम्ही काय बोलू शकत नाही। तुम्ही शासनाकडे काही मागणी केलेली आहे? मागणी आम्ही केली का आम्हाला आमच्या भरपाई द्यावी कोंबड्यांची। शासनाने या संदर्भात तुम्हाला काही शासनाने म्हणजे अधिकारी जे आले होते त्यांनी सांगितलंय की तुम्हाला आम्ही प्रयत्न करू। आमच्या मोठ्या कोंबड्या पूर्ण कवटाच्या कोंबड्या होत्या, अंडी घालणारी, आणि 2 छोटी पिल्लं होती त्यांची। घरात सध्या रात्री मी बाहेर गेलेलो, त्या टायमाला आई घरात होती, तेव्हा घरातून काढून कोंबड्यांना मारलेलं आहे। काय पूर्वसूचना दिली होती का? अजिबात काहीच नव्हती, या गोष्टीची माहित पण नव्हती। तुमच्या कोंबड्याचं काय टेस्टिंग वगैरे झालं होतं काय? ते काहीच नाही, या गोष्टीचं आम्हाला काहीच माहित नव्हतं। अगोदर सांगायला पाहिजे होतं आम्हाला काही असं आहे म्हणून। गावठी कोंबड्या होत्या। काय मागणी सरकारकडे काय? सरकार किती देणार? सरकार काय देणार आम्हाला? काय जमणार आहे? काय कोंबड्यांची किंमत आहे? किती कोंबड्या होत्या तुमच्या मारण्यात माझ्या आलेल्या? 10 होत्या, 10 कोंबड्या होत्या। तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती का? कशा प्रकारे मारलं? फक्त तो ग्रामसेवक आपलं ते गुरांचं ते आलं, बोलतो तुमचे लस मारतून कोंबड्यांची मारा बोलू। लस मारली, विचारला किती कोंबड्या आहे यांचे, आणि मग त्यांनी तो रिपोर्ट गेला नाही, मग ते आलं ना मारायला लागले कोंबड्या। काही बजेट केला? हा बजेट केला। किती कोंबड्या आहे? कोंबड्यांना गावठी कोंबड्यांना मारायला। मागणी काय असेल सरकार? मागणी काय? मागणी सरकार काय देणार? सरकार काय देणार? काय देणार? सरकार 150 रुपये, 700-800 रुपयाला कोंबडी झाली। 700-800 रुपये या संदर्भात तुम्हाला काही पशुसंवर्धन विभागाने काही माहिती दिली होती का? जनजागृती केली होती? काही नाही, काही नाही। डायरेक्ट कोणाला कळलं? मार कोंबड्या होत्या आणि कधी ह्या कोंबड्या मारण्यात आल्या? काल किती कोंबड्या होत्या? 23 न 23 कोंबड्या। तुम्ही काय काम करता किंवा काय? मी शेतीचे कामावर मजुरी करतोय। या 23 कोंबड्या मी कामाला गेलो, तुम्ही तर घरात नसतो तर येऊन मारले नाही तर मी असते तर तेवढ्या कोंबड्या मारून नसते दिल्या। मी कामाला होतो। 23 कोंबड्या मारल्या, याच्यावरती काय तुमची उपजीविका काय वगैरे चालू होतं का? या कोंबड्यांच्या बाबतीत तुम्हाला काही पैसे वगैरे मिळत होते का? ना आमच्या आम्ही पालाचो ना, आमच्या आम्ही या करायचो, काय सरकारांशी नाही ना, काय नाही आमचे आम्ही हे करायचो। आता काय मागणी करता सरकारकडे? आता मागणी काय देतील? किती मागायचं? मागू तेवढे देतील। आज 23 जीव गेलन। 700-800 रुपये पण घेतात। ते देतात 150 रुपये। दाखवलं का? सर काय सांगाल, या गावामध्ये जे बर्ड फ्लूचं आहे नेमकं तुम्ही कशा पद्धतीने याची तपासणी केलेली आहे, कशा पद्धतीने
याकडे बघताय तुम्ही? ॲक्च्युली काय झालं की 12 जानेवारी रोजी आम्हाला या गावामध्ये असा प्रकार घडतोय, पक्ष्यांची मरतूक होते हे कळलं. ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी टीम पाठवली. 13 तारखेला प्रिलिमिनरी आम्ही प्राथमिक चौकशी केली. 14 तारखेला आपण सर्व या ठिकाणचे सॅम्पल नमुने पुण्याच्या डिसीज इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि त्या ठिकाणी पुढची तपासणी करण्यासाठी तिथून आपले सॅम्पल भोपाळ इथल्या हाय सेन्सिटिव्हिटी लॅबोरेटरीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी बर्ड फ्लू नावाचा आजार आपल्याला पॉझिटिव्ह म्हणून या पक्ष्यांमध्ये आलेला आहे आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी ताबडतोब या आजाराच्या दृष्टीने एक नोटिफिकेशन इश्यू केलं आणि तातडीने आमच्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा, त्यामध्ये माननीय जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त साहेब आहेत, माननीय जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी साहेब आहेत, त्यांनी तातडीने उरण येथे येऊन एक नियंत्रण कक्ष स्थापन करून पुढील उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये आपण या गावामध्ये ज्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून 1 किलोमीटरचा परिसर आपण सील केलेला आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे पक्ष्यांची वाहतूक असेल किंवा इतर पक्षींसाठी लागणारे म्हणजे खाद्य आहे किंवा अंडे आहेत याची आपण पूर्णपणे वाहतूक बंद केलेली आहे आणि त्या सेंटरपासून 10 किलोमीटरचा जो परिसर आहे तो आपण सर्वेक्षण क्षेत्र, ते म्हणजे 1 किलोमीटरच्या बाहेर ते 10 किलोमीटरपर्यंत सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करून त्या ठिकाणी आपण पुढचा सर्वे करणार आहोत आणि तिथलेही आपण नमुने पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवणार आहोत. तर एकच आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगावंसं वाटतं की येथील पशुपालकांनी घाबरून न जाता परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला किंवा नियंत्रण कमिटीला सहकार्य करावे आणि हा आजार पुढं कसा वाढणार नाही किंवा लवकरात लवकर कसा नियंत्रणात येईल या दृष्टीने सहकार्य करावं.